अंगभूत आपल्या संपूर्ण गावकऱ्यांच्या उत्तम आरोग्यासाठी आणि उत्तम आयुष्यासाठी इथं महारुद्र आयोजित केलेलं आहे। त्यासाठी आम्ही सर्व ब्रह्मवृंद आम्ही पुण्यापासून इथं आलेलो आहोत। तुम्ही सर्वांनी आमचं चांगलं स्वागत केलेलं आहे। इथं गणपती पूजन पुण्यावाचन वगैरे आता पूर्ण झालेलं आहे। यानंतर आपल्याकडे होणार आहे इथं महारुद्र। सर्वप्रथम तुम्हाला पूजेची माहिती सांगतो। पूजा एकंदर वेगवेगळ्या 4 प्रकारची पूजा असते। एक आपण गडबडीमध्ये असतो, कामाधंद्याच्या गडबडीमध्ये असतो, त्यावेळेला आपण पूजा करून जातो, त्याला पंचोपचार पूजा म्हणतात। त्यानंतर जी दुसरी पूजा असते त्याला षोडशोपचार पूजा म्हणतात। षोडशोपचार पूजा म्हणजे देवाचं पार ध्यान, आवाहन, आसन, वाद्य, अर्ध्य हे सर्व प्रकार वेगवेगळ्या प्रकारच्या 16 उपचारांनी त्यांची पूजा होते। त्यापेक्षा मोठी पूजा होती ती राजोपचार पूजा। आता अयोध्यामध्ये राम मंदिर केलं आहे, मोठं बांधलं गेलं आहे, त्यावेळेला जी पूजा झाली त्याला राजोपचार पूजा म्हणतात। राजोपचार पूजा म्हणजे ह्या सर्व प्रकारच्या पूजा तर आल्याच, त्याच्यामध्ये सुरुवातीला तेवढा दशविध स्नान, त्यानंतर त्यांचे धान्यवाद, जलावास वगैरे सर्व प्रकार केले जातात। त्यानंतर त्यांची प्राणप्रतिष्ठा केली जाते। प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर मूर्तीचं रूपांतर देवामध्ये केलं जातं। त्यानंतर त्यांना प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर त्याची उपचार पद्धती संपूर्ण केली जाते। त्यामध्ये इतर सर्व गोष्टी होतात 16 उपचार पद्धतीच्या पद्धतीने, परंतु राजोपचार म्हणजे छत्र, चामर, संगीत, नृत्य या सर्व गोष्टी त्यामध्ये संभवित असतात। त्या सर्व गोष्टी केल्यामध्ये राजोपचार पूजा होते। याबरोबर सर्वात मोठी जी पूजा आहे ती सर्व जण करू शकतात। ती कुठल्या प्रकारची तर त्याला मानस उपचार पूजा म्हणतात। की आपण कुठलीही पूजा करतो त्याला आम्हाला गुरुजी येतात, गुरुजी आपल्याला म्हणतात की ध्यान करा। ध्यान करा म्हणजे तुम्हाला ज्या देवाचं ध्यान सांगितलेलं आहे त्या देवाचं ध्यान करायचं, की त्या देवाची मूर्ती आपल्या नजरेसमोर यायला हवी। त्यानंतर गुरुजी त्यांना आपल्याला म्हणतात की अक्षता वाहिजे तुम्हाला, तर त्याला म्हणतात आवाहन। आवाहन म्हणजे आज तुम्ही आम्हाला इथं आवाहन केलं, त्या निमंत्रण दिलं, तसं देव बाप्पांना देखील निमंत्रण द्यावं लागतं। निमंत्रण दिल्याशिवाय देव बाप्पा देखील येत नाही, त्याला म्हणतात आवाहन। त्याला आम्हाला आपण आवाहन करतो, त्याला आम्हाला आपल्या हातामध्ये असतात अक्षता। परंतु आपण असा विचार करायचा मानस उपचार पूजेमध्ये की परमेश्वराला देण्यासाठी माझ्या हातात सोन्याची पत्रिका आहे आणि मी ती सोन्याची पत्रिका देव बाप्पांना देत आहे निमंत्रण स्वरूपात, देव बाप्पांना ती भेटणार आहे। नंतर देव बाप्पा लांबणे येतात, त्यांचे पाय दुखतात, आपल्याकडे कोण आलं तर आपण त्यांना काय म्हणतो या आणि बसा, तसं देव बाप्पांना बसण्यासाठी आपण आसन देतो। आता इथं आसन देण्याची पद्धत म्हणजे कसे असते तर गणपती बाप्पा असतील तर त्याच्या खाली आपण दुर्वा ठेवतो, महादेव असतील तर बेलपत्र ठेवतो, विष्णुदेव असतील तर त्यांच्या खाली तुळसपत्र ठेवतो। परंतु आपल्या हातामध्ये त्यावेळेला अक्षता असतात, त्यावेळेला आपण असा विचार करायचा मनातल्या मनात की देव बाप्पांना बसण्यासाठी आपण सोन्याचं सिंहासन बनवलेलं आहे, त्याला हिरे माणके लावलेले आहेत आणि आपण देवाला तेच देतो आहोत बसण्यासाठी। आपण मनामध्ये भाव आणले की ताबडतोब ते परमेश्वराला भेटतात, कारण भाव आणि भक्ती याचं फक्त परमेश्वर भुकेला आहे, ते सर्व विश्व सर्व गोष्टी त्यांच्याच आहेत। त्यानंतर देव बाप्पा लांबणं आलेत, त्यांचे पाय दुखतात म्हणून आपण त्यांचे पाय धुतो। पाय धुतात म्हणजे त्याला पाद्यपूजा म्हणतात। त्यात आम्हाला असा विचार करायचा की देव बाप्पा बसलेल्या सिंहासनावरती त्यांचे पाय आहेत सोन्याच्या परातीमध्ये आणि आपण त्यांच्या पायावरती पाणी टाकत आहोत एका हाताने आणि दुसऱ्या हाताने त्यांच्या पायाला आपण चोळत आहोत, तर देवाला ती सेवा भेटणार आहे। त्याला म्हणतात मानस उपचार पूजा। मनातले भाव तुम्ही जेवढे मोठे आणता तेवढे देवाला ते भेटणार आहे। तुम्ही कुठल्या प्रकारची पूजा करता त्या प्रमाणात तुम्हाला फळ मिळतं। त्यामुळे देव बाप्पांची पूजा करताना आपलं ध्यान कुठंही आणि इथं तिथं कुठं नसावं, तर संपूर्ण लक्ष आपलं पूजेकडे असावं। आता त्यानंतर आज तुम्हाला सांगतो इथं आपण महारुद्र करणार आहोत। महारुद्र म्हणजे काय हे तुमच्या लोकांना सर्वप्रथम माहिती असायला पाहिजे। आपल्याकडं पूजा करण्याची पद्धत असते, एक तुम्हाला सांगितले 4 प्रकार सांगितले। त्याच्या व्यतिरिक्त आज श्रावण महिना आहे, श्रावण महिन्यात लोक लघुरुद्र आयोजित करतात। लघुरुद्र म्हणजे एकंदर 11 ब्राह्मण लागतात। 11 ब्राह्मण म्हणजे एक ब्राह्मण बोलतो आणि 10 जण ऐकतात, असे 11 आवर्तन झाले की 121 आवर्तन होतात। 121 आवर्तन झाले 5व्या अध्यायाच्या रुद्राच्या की त्याचा तो लघुरुद्र होतो। आता आपण इथं महारुद्र आयोजित केलेला आहे। महारुद्रमध्ये 11 लघुरुद्र म्हणजे एक महारुद्र होतो। 1351 आवर्तन 1351 आवर्तन होतात त्याचे, म्हणून त्याला आपण महारुद्र म्हणतो। आणि ही पूजा करतो ह्याच्याने संपूर्ण पुण्यफळ आपल्या सर्वांना मिळतं। आपण इथं संकल्प घेतलेला आहे संपूर्ण गावकऱ्यांचं उत्तम आयुष्य आणि उत्तम आरोग्य मिळावं, सर्व प्रकारच्या लक्ष्मी म्हणजे दशविध लक्ष्मी आपल्या सर्वांच्या घरी याव्यात आणि त्यांचं वास्तव्य आपल्या घरात कायम असावं, म्हणून आपण ही पूजा करत आहोत। सर्वांनी याचा पूर्ण मनापासून लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो। धन्यवाद।
ओम नमः शिवाय. काही प्रकारचा आकार नाही, त्याचे कोणी आई वडील नाही, काय नाही. शिव म्हणजे ओंकार बिंदू आहे, त्याला रुद्र म्हणतात. रुद्र याचा अर्थ जीव, म्हणजे या सृष्टीमध्ये जे ब्रह्माने जीव निर्माण केलेले आहे, 84 लाख योनी बनवले आहे, त्याच्यासाठी त्याला रुद्र हा अग्नीचा अवतार आहे. म्हणून आपण रुद्र ज्या श्रावण पुण्यपूर्व काळामध्ये जो रुद्र जाळी करतो, तर आपल्या संपूर्ण अख्ख्या कुळांचं जे काय आहे, यत्र ब्रह्मांडे तत्र पिल्ले, जे आपल्या जेवढ्या पित्रांचं काय ब्रह्मांड निर्माण झालंय पापाचं, त्याचा क्षय होतो. म्हणून शिवभक्ती करावी. आमच्या एका चांगला आम्हाला योग मिळाला आहे. हे स्थान जे आहे ते फार जागृत आहे. आणि अवसारी खुर्द, अवसारी म्हणजे तिथे नाथजी आलते बघा, रविनाथजी बघा, या नाथांच्या भूमीमध्ये हे मंदिर आहे. म्हणजे तुम्ही समस्त ग्रामस्थ लोक फार पुण्यशाळी आहात. पुंडली यानी तीर्थानी तानी तीर्थाने सागरे सागरे सर्व तीर्थानी ब्राह्मण पादस्य लक्षणे. आज एवढे ब्राह्मण आले आहेत, ब्राह्मणाच्या अंगठ्यामध्ये 33 पट निर्माण होतात. आणि तोच ब्राह्मण तुम्हाला रुद्र आणि महारुद्राचा जो गुरुजी भरत आचार्य गुरुजी आहेत, त्यांच्या सानिध्यामध्ये हा कार्यक्रम, सगळे वेदमूर्ती सगळे पाठशाळेत शिकून आलेले आहेत. काय सगळ्यांनी अभ्यास केलेला आहे. आणि रुद्र याचा तुम्ही सगळ्यांनी लाभ घ्यावा, हेच शिवभक्ती म्हणून तुम्हाला सांगत आहे. माझं नाव दिलीप बाळकृष्ण गावडे. मी आत्ता नुकताच सेवानिवृत्त झाले, विभागीय आयुक्त, मराठवाडा विभागाचा विभागीय आयुक्त होतो. आणि आता हे आमचे गुरुजी आणि या मंडळींनी आम्हाला महारुद्र करण्यासाठी कुटुंबाचं आणि आपल्या परिसराचं सुख शांती आरोग्य संपदा आणि सर्व गोष्टींसाठी त्यांनी महारुद्र करणं आम्हाला सूचित केलं होतं. त्यामुळं आम्ही आज या ठिकाणी महारुद्र आपल्या कालभैरव जे जागृत देवस्थान आहे आपल्या गावचं, त्याच्यासाठी महारुद्राचं आयोजन या ठिकाणी केलेलं आहे. आणि इच्छा एकच आहे की सर्वांना आरोग्यमय आणि संतती आणि सुख समाधान आरोग्य लाभावं, याच्यासाठी आम्ही महारुद्र करतो आहे. धन्यवाद. तुमचा फ्लॅट, घर, बंगला, व्यापारी गाडे, दुकान, जागा, शेतजमीन, प्लॉट्स विकायचे आहेत का? विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा. स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज. आमची वैशिष्ट्ये: जलद व्यवहार, तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत, मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार. आमचा संपर्क 7972 82 24 33 व 80 10 25 09 54.